भारतीय क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो महाबळेश्वरच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, संघ मालकांचं आणि जे क्रिकेट प्रेमी आम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं स्वागत. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय आणि गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 1 मध्ये अजय स्ट्रायकर यांना बॅटिंग मध्ये. सुधीर तयार. पहिलाच बॉल आणि ताळमेळ बिघडला. स्ट्रायकर यांना फेक आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे बिग विकेट गॉन. काय घडलं या बॉलच्या पाठीमागे? ताळमेळ बिघडला, त्यानंतर स्ट्रायकर यांना फेक केली आणि पाठीमागे यायला जमलंच नाही सुधीर यांना. ज्या प्रकारचा फटका खेळला होता आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धाव घेण्याचा कॉल जो स्वीकारला होता, दिला होता, आता हेच प्रश्न उभे राहिले की कॉल कोणी नाकारला आणि कॉल कुणी दिला होता आणि ते बॉलच्या पाठीमागे बॅटर आउट, फलंदाज आउटच्या स्वरूपामध्ये माघारी. चला थोडीशी घाई करा. तर दोन्ही संघ मित्रांनो आपला वेळ घेता येणार नाही. आज देखील आपल्याकडे सामने भरपूर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा या ठिकाणी आगमन होत आहे, भाजपा महाबळेश्वर शहर अध्यक्ष प्रशांतदादा भोईटे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री विजयदादा बिरामने, दिनेश बापू बिरामने, युवा उद्योजक आहे, त्या सर्वांचं आपण स्वागत करूया महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने डे क्रमांक 5 मध्ये. चला थोडीशी घाई करूया. बॉलर तयार अजय, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 3 वरती सौरभ आलेले आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट वरतून आलेली आहे, बॉल आलाय. 10व्या बॉलच्या पाठी मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची ते सांगता होते आणि षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेला बॉल चाललाय फाईन लेग, सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. पहिला चौकार डावातला आलेला आहे आणि बॉल फाईन लेग सीमारेषा पलीकडे चाललेला आहे सर्व 4 धाव्यांसाठी. टप्पा पडल्यानंतर या बॉलला पाठवलं फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी आणि या डावातला आला तो पहिला चौकार. त्याचबरोबर सुनील दादा फळणे, युवा उद्योजक, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने आपलंही स्वागत आहे. थोडीशी आपण घाई करूया. एका षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी आणि आता तुम्ही 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहेत. हो, या बॉलला पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. शरीरापासून हा बॉल थोडासा दूर गेला. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये एक विकेट आली, एक मोठा फटका आला. अशा प्रकारचं विश्लेषण आपण या षटकाचं करूया. उर्वरित शेवटचे काही बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप बॉल, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. बाईटचा चौकार. इथे बॉलच्या पाठीमागे फलंदाजालाही बीट केलं या बॉलने आणि त्यानंतर प्रेक्षकालाही बीट केला आणि बाईटचा मिळाला तो या बॉलच्या पाठीमागे चौकार. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. धावा मिळाल्यात बाईटच्या माध्यमातून. बॅटच्या साह्याने धाव मिळणार नाही कारण बॅटचा कनेक्ट नव्हता या बॉलशी आणि त्याचमुळे की काय बाईटच्या धावा या टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. 9 धावा धावफलकावरती. चला घाई करा बॉलिंग टीम.
विजय दुर्ग आणि त्यांच्या विरुद्ध अल मदीना पॉकेट कॉर्नर अशी मॅच. या वेळेला फटका चांगलाच खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल मार्गस्थ होतोय आणि सीमारेषेलगत बॉल अडवण्यात आलाय. बॉलची फेकी केली जाईल. काही धावा इथे बॅटिंग टीमने प्राप्त केलेल्या आहेत धावून. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला. कलेक्शन नव्हतं या बॉलच्या पाठीमागे. जी फेक आली, जो थ्रो आला, तिथे आणखी एक सिंगल धाव प्राप्त होत असताना स्कोरबोर्ड पुढे षटक क्रमांक 1 चा खेळ अजूनही बाकी आहे. एका बॉलचा खेळ बाकी. विजय दुर्ग संघ बॅटिंग करताना आतापर्यंत ज्या प्रकारची सुरुवात या टीमची राहिली, सुरुवातीलाच या टीमला एक धक्का लागला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी गेले होते सुधीर. आडबा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना विजय दुर्ग या टीमने बनवल्या धावा 12-1 गडी बाद. अल मदीना पॉकेट कॉर्नर या टीमला मिळालाय. एक सुयश, एक विकेट मिळाली या टीमला आणि टीमने 12 धावा खर्च केला. चल थोडीशी काही करा. वेळेची नोंद आपण घेतलेली आहे. 10 वाजून 10 मिनिटांनी बॉल पडलाय आणि आपण 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतल्याची आपण नोंद घ्या. दादाजी 11 आणि आईस्क्रीम गार्डन यंत्रची मॅच आपली आहे. आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये मुख्तार गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. चला थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झालेली. पहिलाच बॉल इथे डॉट टाकलाय. चांगला बॉल मुख्तार यांनी टाकलेला आहे. स्ट्रायकर सौरभ तयार. स्ट्रायकर बॅटिंग करतायत. हो, हाय बॉल सोडून दिलाय. पण सर सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. सौरभ आणि यश ही जोडी आहे. या जोडीला आपण पाहत आहोत. एका बाजूला मुख्तार ओव्हर नंबर 2 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 2. पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला सौरभने बॉल पाठवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. झेल पकडता आलेला नाही, परंतु सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न जर इथे केलाय. फक्त पाहावं लागेल की आता धावा किती आहेत या बॉलच्या पाठीमागे आणि 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता, फटक्यातली लांबी थोडीशी कमी पडली होती आणि झेल निसटला. उजव्या स्टिचच्या बाहेर निघून गुडघा टेकवला होता. एक पाय बाहेर काढला होता आणि ऑन साईडला खेचलेला फटका. क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले होते. ओके, रेफर केलंय. सीमारेषेलगत जो बॉल अडवलेला आहे तो आता योग्य रीतीने अडवलाय का नाही याची पाहणी सुरू आहे. चला सेफ आहे. ज्या धावा धावून काढलेल्या आहेत त्याच धावा आता आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. बॉलर तयार मुख्तार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. इथे बॉल आला तो डॉट. मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव. निर्धाव बॉलची इथे सांगता होते. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि 2च्या खेळामध्ये ऑन साईडला पुन्हा एकदा गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. गुडघा वाकवला. सिंगलच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. सौरभ आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 धावा. या ओव्हरमध्ये या जोडीने संयम ठेवलेला आहे. यश आणि सौरभने आक्रमण करण्याचा प्रयत्न एका बॉलवरती केला
परंतु त्यानंतर आता संयमाची बॅटिंग सुरू आहे. आणि हो, जीवनामध्ये कधी काही तुम्हाला संयमही ठेवावा लागतो आणि तोच इथे ठेवलेला आहे. बॉलवर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईट झाला. अंपायर क्वालिटीचं वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. चला, नंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघांना विनंती करूया की आपण तयार राहा. आईस्क्रीम गार्डन विरुद्ध दादाजी 11 अशी होणारी मॅच आहे. बॉलर तयार. राईट आर्म अराउंड द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मनसुबे उधळून लावले. स्विच हिटचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मेरिट पर्यंत बॉलच्या पोहोचू शकले नाही. म्हणजे बॉल जिथे टप्पा पडला तिथपर्यंत बॅटला घेऊन जाऊ नाही शकले. त्याच्याचमुळे की काय इथे धाव मिळणार नाही. बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट. शेवटचे आता काही बॉल बाकी या ओव्हर मधले. मुख्तार पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हो, इथे लाईन मिस करून बसले पुन्हा एकदा. बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ जर आपण पाहिला ना, तर षटक क्रमांक 2च्या खेळामध्ये धावसंख्या आहे 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला 17 धावा. चला, थोडीशी काय करा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. चला, दोन्ही संघ आपण काय करा. अन्यथा अल मदीना पॉकेट कॉर्नरला एक खेळाडू हात घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्या. पहा, तुम्ही 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहे. त्याची आपण नोंद घ्या. ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि बॉलिंग अटॅक मध्ये निलेश यांना आणलेला आहे. षटक क्रमांक 3 साठी. चला, थोडीशी काय करा. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये सौरभ तयार. नो स्ट्रायकरला यश. चला, थोडीशी काय करा. 2 मिनिटं बॉलिंग टीम तुम्ही लेट आहात. हो, यावेळेला बॉल उसळणार. अंपायर क्वालिटीचं वाईड बॉल. आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असे पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहात. आणि त्याचमुळे की काय हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल, हाताळावा लागेल. ओव्हर नंबर 3चा थरार सुरू आहे. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक जाऊन पोचले का? हो, वॉट अ कॅच. धावत्या पावलांनी पकडलेला झेल आहे. वेल जज कॅच. विकेटचं पतन खेळाडू बाद. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती साबीर आलेले आहेत. ऍट नंबर 4 साबीर. चला, थोडीशी काय करा. यावेळेला आल्या पावली. बॉल पाठवला. सी कॉर्नर. सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी फटका आहे तुफानी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज साबीरच्या बॅट मधून आलाय हा मोठा टोला. आणि आल्या पावली सुरू झाला त्यांच्या बॅटचा बोलबाला. काय फटका खेळलाय. जसा बॉल आला तसा पाठवला सीमारेषा पार.
आला तो षटकार. टॅप केलाय, खेळाडू तिकडे आहेत. सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 26 धावा धावफलकावरती येत आहेत बॅटिंग करताना. चला थोडीशी काय करा. समोर लॉंग ऑफला बॅकअप नाहीये. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल पार, चौकार. समोरच्या बाजूला खेळलेला एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होता. काय फटका खेळला. सरळ बॅटने या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. क्रिकेट एक पुस्तकी फटका आणि तोच सादर केलाय बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 30. 30. त्यावेळेला ऑनसाईडला आता खेळाडू आहेत. बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक येतोय लागोपाठचा चौकार. मैदानाच्या साबीर आले, धुडगूस घातला, धुमाकूळ घातलाय फटक्यांचा. आणि अर्धशतक जर झळकवलं साबीरने तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे संघ मालकांच्या वतीने. 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. विजय दुर्ग या टीमसाठी चांगला खेळ एका बाजूला साबीर करतात आणि धावसंख्येने प्रचंड मोठा वेग पकडला. 34 धावा. आणि एका बाजूला या ओव्हरमध्ये अजूनही बरेचसे बॉल बाकी आहेत. म्हणजे शेवटचा एक अजून एक बॉल बाकी आहे. लॉंग ऑफला ओ झेल निसटला आणि या बॉलच्या पाठीमागे कॅच सुटला. धावसंख्या आहे 35 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक ऑन. 1 मिनिटाचा वेळ आहे. पाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. 35 धावा धावफलकावरती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पारितोषिक आलेलं आहे प्रशांत भोईटे यांच्या माध्यमातून. पारितोषिक आहे लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर पारितोषिक आहे 3000 रुपयाचं. भाजपा महाबळेश्वर शहर अध्यक्ष प्रशांत भोईटे यांनी त्यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आहे 3000 रुपयाचं पारितोषिक. या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. विजय दुर्ग या टीमसाठी हे पारितोषिक. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. चला स्ट्रॅटेजिक टाइमआउट संपलेला आहे. एका बाजूला मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील 6. आला तो षटकार. आपण चर्चा करतोय संपूर्ण थराराबद्दल. मैदानाच्या आतमध्ये विजय दुर्ग या टीमसाठी धावा आता येऊ लागलेल्या आहेत कारण मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके येत आहेत.
बॅटिंग करताना आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण कोणी केले? साबिर. आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी बॉलने घेतले भरारी. साबिरचा फटका आहे बारी. अजून एक मारला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे साबिरला. पारितोषिकांचं मोल आता वाढलेलं आहे. 47 धावा धावफलकावरती आणि तिसरा षटकार येणार का? 5,000 रुपये साबिरला मिळणार का? आता 5,000 रुपयासाठी हा बॉल टाकला जाईल. साबिर तयार. साबिरने बॅटिंग करताना आतापर्यंत किती बनवलेले आहेत? 29 धावा. आणि तिसरा बॉल विकेटचं पतन. साबिर माघारी. 29 धावा म्हणून साबिर माघारी येत आहेत, परंतु साबिरने कमी बॉल मध्ये 29 धावा बनवलेल्या आहेत. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत आणि एका बाजूला साबिर आउटून माघारी आले. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत आणि एका बाजूला आपण चर्चा करतोय मैदानाच्या आतमध्ये कोण इंटर होतोय. रोहन बिरामने म्हणजे आप्पा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विजयदुर्ग या टीमसाठी, परंतु अल-मदीना या टीमने महत्वाची विकेट टिपली आणि ती महत्वाची विकेट होती साबिरची. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती आणि त्यांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. बॉलर तयार. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. चला यानंतर पुढच्या मॅचचा टॉस होईल आणि दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. दादाजी 11 आणि आईस्क्रीम गार्डन रेस्टॉरंट आपण रिपोर्टिंग करा. उजव्या स्टिचच्या बाहेर बॉल काढलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट. धाव मिळणार नाही आणि एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय आणि त्याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. बॉलर पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला हा फटका. कॅच घेण्याचा प्रयत्न. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. तिसरीचाही प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 3 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे मिळाल्या. सिंगलला डबल मध्ये आणि डबलला तिहेरी मध्ये कन्वर्ट केलं. इथे या बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा जर केली ना तर कॅच पकडता आली नाही. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे आणि 51 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. चला काय करा, शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाय खेळाडू हात घ्यावा लागेल. टीम बॉलिंग टीमला याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार. यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल. ओव्हर नंबर 5 ची सुरुवातच डॉट बॉलने केली आहे. बॉलिंग अटॅक मध्ये किरण मोरे आहेत आणि पहिला बॉल किरण मोरे यांनी फार चांगला टाकलेला आहे. पहिलाच बॉल त्यांनी डॉट टाकलाय. खोलवा टप्प्याचा बॉल होता आणि इथे या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळत नाही. बॉल क्रमांक 2. फुल टॉस बॉल. उत्तर साजेस नाहीये, परंतु 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉलने टप्पा घेतला. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत.
स्कोर बोर्ड पुढे सरसावत असताना आता जाऊन पोहोचतोय तब्बल 1 साइडला खेळलेला बॉल, खेळाडू तिकडे आहेत मिड विकेटला. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न पडेल कमी, फलंदाजाला यावं लागेल माघारी. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. रोहन बिरामने आउट होऊन माघारी येत आहेत. गणेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर होत आहेत. धावसंख्या सांगूया 54-54. एका बाजूला यश यांचा खेळ जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर जोडीमध्ये गेले तर त्यांनी एका बाजूने डाव सावरलाच म्हणावं लागेल. त्यांच्या बॅटमधून एकही धाव आलेली नाही. 4 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. म्हणजे एका बाजूने धावा झाल्या, लॉंग ऑन क्लिअर करणारा मोठा टोला गणेश चव्हाण यांच्या बॅट मधून आलाय. मी आलोय याची प्रचिती देणारा फटका गणेश चव्हाण यांनी खेळलाय आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. षटकार सुरुवात केली दिमागदार आपल्या वैयक्तिक डावाची. काय फटका खेळला, बॅट मधून आवाज देखील चांगला आला. आडव्या बॅटचा फटका. खेळाडू आहेत, सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. गणेश चव्हाण आले, धावा घेऊन आले, मोठा फटका घेऊन आले. बॉलर तयार. ओ या वेळेला काय घडलंय, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि षटक क्रमांक 5चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना विजय दुर्ग या टीमने बनवल्या धावा 61 आणि यशांना आणखीन एक डॉट बॉल. 5 डॉट बॉल यशांनी खेळलेले आहेत. 61 धावा धाव फलकावरती येत आहेत. शेवटचे 6 बॉल. चला अल मदीना आपण घाई करा, एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल, याची पण नोंद घ्या. चला दादाजी 11 आणि गार्डन आईस्क्रीम टॉस साठी या. गोलंदाज आकिब ओव्हर नंबर 6. यावेळेला हा बॉल आकिबचा वाईट बॉल आहे आणि आकिबला पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल, सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती येत आहेत. चला थोडीशी घाई करा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे काय घडलंय, या बॉलच्या पाठीमागे आता कोण माघारी पाहावं लागेल. आणि आज यश यांना एकही धाव बनवता आली नाही. सायकल जोडीपासून मैदानाच्या आतमध्ये होते आणि आता रनआउटच्या माध्यमातून माघार येतील. तब्बल त्यांनी खेळलेले बॉल 6 बॉल खेळल्याने एकही धाव त्यांना आज बनवता आली नाही. या मॅच मध्ये येत आहेत जड पावलांनी माघारी. आता ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी इंटर होत आहेत. शेवटचे काही बॉल. चला टॉस रिपोर्टिंग करा गार्डन आईस्क्रीम आणि दादाजी 11.
ओव्हर नंबर 6चा खेळ आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईज झालाय आणि त्या बॉलच्या पाठीमागे बॉल आलेला आहे. तो डॉट, धाव मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 6चा खेळ सुरू आहे आणि एका बाजूला काही बॉल अजून बाकी आहेत या मॅच मध्ये आणि धावसंख्या आपण सांगूया एकदा. 63 धावा, 63. ऑन साइडला बॉल खेचलाय. दुसरीचाही प्रयत्न चालवलाय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. समोर लॉंग ऑफला फटका, खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे पकडलाय कॅच. विकेटचं पतन. विजयदुर्ग या टीमला आणखी धक्का लागलेला आहे. आपण चर्चा करतोय या संपूर्ण थराराबद्दल. 6वा धक्का लागलेला आहे आणि जिथे आता धावसंख्येचा वेग थोडासा या शेवटच्या ओव्हरमध्ये मंदावला. महेंद्र वाडकर मैदानाच्या आत एंटर होतात बॅटिंगसाठी. चला थोडीशी काय करा. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. इथे बॉल आलेला आहे तो डॉट. धाव मिळणार नाहीये. धावसंख्या जैसे थे. आणि षटक क्रमांक 6चा खेळ जर आपण पाहिला ना तर तो आता समाप्त होते आणि बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम विजयदुर्ग या टीमने. 65 आणि 66 धावा बनवायच्या आहेत अल मदीना पॉकेट कॉर्नर या टीमला. चला दादाजी 11 आणि गार्डन आईस्क्रीम आपल्यामध्ये टॉस होतं. या दादाजी 11 आणि गार्डन आईस्क्रीम आपल्यामध्ये टॉस होते. आपण रिपोर्टिंग करा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. 66 बनवायचे त्या मॅच मध्ये अल मदीना पॉकेट कॉर्नर या टीमला. चला फिल्डिंग लावा. टीम विजयदुर्ग या टीमला विनंती आपण फिल्डिंग लावा.
चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पूर्व अर्ध आपण पाहिलेला आहे. उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत. 66 धावसंख्येचं पाठलाग करायचा आहे टीम अल मदिना पॉकेट कॉर्नर टीमला आणि टीम विजयदुर्गला या जवांचा बचाव करायचा आहे. थोडीशी घाई करूया. मॅचच्या सुरुवात स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते. संदेश रांजणे आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजय मोरे ही जोडी आणि षटक क्रमांक 1 साठी महेंद्र वाडकर यांच्या नावे षटक क्रमांक पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. 66 धावसंख्येचा पाठलाग एका बाजूला आणि 66 धावसंख्येचा बचाव एका बाजूला. चला मित्रांनो सामना सुरू करा. वेळेची नोंद आपण स्कोर बोर्ड मध्ये घेऊया. वाजलेले आहेत 10:48 पहिला बॉल पडतोय. अजय मोरे आणि संदेश रांजणे. चला मित्रांनो वेळेची नोंद आपण घेतल्या 10:48 त्याची नोट डाऊन आपण स्कोर बोर्ड मध्ये करूया. ओके पहिला बॉल प्रगतीपथावरती. बॉलर तयार महेंद्र वाडकर. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. पहिलाच बॉल डॉट. धावसंख्या जैसे थे म्हणजे धावसंख्येचा श्री गणेशच नाहीये. स्कोरबोर्ड जिथे आहे तिथेच आहे शून्यावरती. बॉलर तयार राईट अमोर द विकेट. ओ यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आई बॉल डॉट टाकलाय. सुरुवातच इथे चांगली केलेली आहे. गोलंदाजी करताना कौतुक करावं लागेल ज्या प्रकारचं षटक हाताळलंय महेंद्र वाडकर. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी. बॅटची एज अँड टेकन. फर्स्ट विकेट गॉन. धक्का क्रमांक पहिला लागला आणि इथे थोडेसे आज अडकळत होते. फलंदाज आता आउट होऊन माघारी जातील. अजय मोरे आणि काय कॅच पकडला फ्लाय स्लिपला आणि इथे धक्का क्रमांक लागला तो अगदी पहिला. अजय मोरे थोडेसे सुरुवातीलाच अडकळताना पाहायला मिळाले 2 बॉलच्या पाठीमागे आणि या बॉलवरती प्रहार करायला गेले परंतु बॉलने बॅटचा किनारा घेतला. मिळाला नाही अजय मोरे यांना भाग्याचा सहारा आणि त्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. धक्का क्रमांक लागला तो आता पहिला. टीम अल मदिना पॉकेट कॉर्नर या टीमला. चला गार्डन आईस्क्रीम आणि दादाजी 11 आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी शोएब. यावेळेला शोएब आले आणि बॉल लॉंग ऑनला खेळला. खेळाडू बॉलच्या खाली. ओ झेल निसटला. झेल विसावला होता परंतु अखेरच्या क्षणी बॉल हातामधून निसटला आणि ते जीवनदान मिळते शोएबला. मोकळा श्वास घेतला असेल अल मदिना पॉकेट कॉर्नर टीमने कारण या टीमला आता हा दुसरा धक्का लागलाच असता परंतु आज नशीब बलवत्तर आहे शोएब यांचं. जीवनदान मिळालंय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातून अखेरच्या क्षणी हा बॉल निसटला. ऑन साइडला खेळाडू आहेत
डायरेक्ट हिट होईल का? आणि हो इथे आता फलंदाज अवचितच्या स्वरूपामध्ये रनआउट. शोएब यांना जीवनदान मिळालं होतं, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती नशिबाने साथ दिली नाही आणि फलंदाज झाले रनआउट. आणि पहा बॅट हवेमध्ये राहिली आणि याचमुळे की पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि पंचाने सांगितलं की फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये आहे रनआउट. किरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर होत आहेत. क्रमांक 4 वरती येतील आणि का बाजूला थोडीशी डगमग सुरुवात झालेली आहे टीम अल मदिना पॉकेट कॉर्नर या टीमची. आणि हा संघ संकटाच्या पेचामध्ये अडकलाय आणि या खेळाडूंना संघाला बाहेर काढावं लागेल. परंतु एका बाजूला महेंद्र वाडकर काय गोलंदाजी केली यांनी. एकही मोठा फटका अद्यापही खर्च केलेला नाही आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना महेंद्र वाडकर यांना आपण पाहत आहोत. चला काही करा बॉलिंग टीम, आपण वेळेची नोंद घेतलेली आहे. 10:48 पहिला बॉल पडला आणि तुम्ही जवळजवळ 5 मिनिटं घेतलेली आहेत आणि अजूनही एक बॉल बाकी आहे, याची आपण नोंद घ्या. ओ चांगलाच बॉल टाकला महेंद्र वाडकर. आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, दाहकता या सर्व काही गोष्टी त्यांनी दाखवल्या आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत ज्यांच्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. प्रशांतदा भोईटे, भाजपा महाबळेश्वर शहर अध्यक्ष, त्यांनी दादांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण या मॅचचा टॉस करावा. प्रशांतदा भोईटे, भाजपा महाबळेश्वर शहर अध्यक्ष. यावेळेला हा पंच खेळाडू आहेत लॉंग ऑफला आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू झालाय आणि बॉलिंग अटॅक मध्ये आता सुधीर जाधव. परंतु बॅटिंग मध्ये कोण, एका बाजूला आपण चर्चा केली तर एका बाजूला किरण आणि संदेश. आज या जोडीला चालावं लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल. किंबहुना भागीदारी ही फार महत्वाची आहे आणि त्यासाठी घ्यावी लागेल जबाबदारी या मॅचची. साझेदारी बनवावी लागेल. ओ इथे पा आठव्या बॅटने फटका खेळला. लॉंग ऑनला खेळाडू नाहीयेत, लांबून येतील, लॉंग ऑफ येतील आणि बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावे बॉलच्या पाठीमागे आलेले आहेत आणि धावसंख्या पुढे चालेल. सध्याच्या घडीला आता हेच करावं लागेल. म्हणजे टॉस आपण करूया आणि नाणेफेकीचा कौल गार्डन आईस्क्रीम रेस्टॉरंट आणि दादाजी 11. दादाजी 11 विन द टॉस. टॉस त्यांनी जिंकलेला आहे. निर्णय आपला कळवा. काय फटका खेळलाय. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. 5 ज्या प्रकारे शफल झाले त्यानंतर फ्लिक केला बॉल, दिला मनगती झटका आणि या बॉलवरती आला 6 धावांचा फटका आणि हा फटका फार नितांत गरजेचा होता. 12 धावा धावफलकावरती येत आहे. संघर्षाचा शंकनाद करणारा हा षटकार होता आणि आज अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला आक्रमण केलं बॅटिंग मध्ये संदेश संदेश रांजणे. ओ ऑन साईडला बॉल टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आणि ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय ना या संपूर्ण थराराबद्दल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना
मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप या ठिकाणी उभी राहते आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. अल मदीना पॉकेट कॉर्नर या टीमसाठी. एका बाजूला किरण. बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील. 4 चौकार. बॉल अडवण्याचा अंदाज चुकला. 2 खेळाडू अगदी वेगाने आले होते, परंतु दोघांनाही बॉल थांबवता आलेला नाहीये. बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 17. 66 चा पाठलाग करायचा आहे आणि 17 बनलेले आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय की या जोडीने डाव सावरला, कारण ज्या प्रकारची सुरुवात होती ना टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर या टीमची, थोडीशी डगमग झाली होती. टॅप केलाय, परंतु त्यानंतर जर खऱ्या अर्थानं जर कोणी डाव सावरलाय ना, तर या जोडीने सावरलाय. या जोडीने 2 पासून धावसंख्या पुढे नेली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, डबलला 3 मध्ये कन्वर्ट केलं आणि काही चौकार, काही षटकार या जोडीने मारलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 19. तब्बल 2 गडी बाद. आता येणारे बॉल आहेत इथून पुढे 24 आणि धावा बनवायच्या आहेत 47. 24 बॉल 47 ची गरज. चला घाई करा, नंतर तुम्हाला वेळ आहे मीटिंगसाठी. टीम मीटिंगसाठी वेळ यानंतर आहे. टीम विजय दुर्ग याची आपण नोंद घ्या. या ओव्हर नंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. चला घाई करा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि बॉलिंग अटॅक मध्ये सौरभ. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये बॅटर संदेश रांजणे. सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आणि ज्या प्रकारे संदेश रांजणे आणि किरण किरण मोरे यांनी जो ज्या प्रकारे डाव सावरलाय, ज्या प्रकारे खेळ केलेला आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संघ अडचणीमध्ये होता आणि हे 2 खेळाडू तारणार बनले. यावेळेला आकाशाला गबसनी घालतोय बॉल. खेळाडू बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. आला तो षटकार. बॅटिंग करताना संदेश रांजणे यांच्या बॅटमधून. यावेळेला आणखीन एक बॉल सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये संदेश रांजणे यांनी घातलाय धुडगूस. यावेळेला ऑन साइडला बॉल चाललाय सीमारेषा पार. ओ इथे पहा धावसंख्या आपण सांगूया 31. 31 धावा. अगदी लगभग अर्धा डब्बा पूर्ण केलेला आहे. 31 धावा. चला घाई करा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि एका बाजूला संदेश रांजणे यांची बॅटिंग मैदानाच्या सुरू आहे. आता अल मदीना पॉकेट कॉर्नर संघ म्हणत असेल की संदेश मार राय आणि चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल, त्याला स्पीडअप द्यावं लागेल. संदेश रांजणे 21 वरती बॅटिंग करतायत. ज्या प्रकारे साबिरने खेळ केला होता, एक बॅटिंग करताना 29 धावांचा तोही झुंजार होता आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय संदेश रांजणे. चला घाई करा.
फटका खेळलाय वाईडिश लॉंग ऑफला. लॉफ्टेड ऑफ ड्राय होता. सिंगल दाब इथे प्राप्त होईल. सरळ बाटने खेळलेला फटका. 4 बॉलचा के झालाय. 4 बॉलचा के. बाकी स्ट्रायकर एंडला आता किरण मोरे. किरण मोरे यांनी साथ दिली संदेश रांझणे यांना. चला थोडीशी काय करा. बॉलिंग टीम तुम्हाला एक खेळ हात घ्यावा लागेल. याच्या पण नोंद घ्या. तुम्ही वेळ घेतलेला आहात. 32 जावा. 32 32 जावा आणि अजून 2 बॉलचा खेळ बाकी. प्रहार केलाय. बॉल लॉंग ऑफला. खेळाडू बॉलच्या खाली. किरण मोरे इथे माघारी. धक्का क्रमांक 3रा. टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर या टीमला. पायांचा केरा वापर. लांबी कमी पडली फटक्यामधली. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व आणि यावं लागतं आता किरण मोरे यांना माघारी. परंतु संदेश रांझणे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही एक जमेची बाजू या टीमसाठी. तेजस झाडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर होत आहेत. क्रमांक आता 5 वरती मैदानाच्या आतमध्ये जातात आणि षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या किती आहे? 32 धावा धावफलकावरती आहेत. या शेवटच्या काही बॉलवर धावा येऊ शकल्या नाही. सुरुवात तर या ओव्हरची सगळी चांगली झाली होती. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये चांगली बॅटिंग केली होती. 12 मिळाल्या होत्या. परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. शेवटच्या काही बॉलवरती आणि इथे बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. भीर 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 सिक्सर. बॉल सीमारेषा पार. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक ऑन. धावसंख्या आहे 38. आता 18 बॉल आणि बनवायचे आहेत विजयासाठी 28. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि दोन्ही संघांसाठी आता या मॅच मध्ये बरोबरी संधी आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. 1 मिनिटाचा सडरचिक टाइम आउट दोन्ही संघांना पाण्यासाठी मुभा आहे.
आता या बॉलच्या पाठीमागे बिग विकेट गॉन, ज्यांनी या मॅचला लढवलं होतं आणि एका बाजूने या मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू लढत होते ना, असे खेळाडू संदेश रांझणे आउट होऊन माघारी येत आहेत आणि कॅच आउटच्या माध्यमातून ते माघारी येत आहेत आणि हे मोठा धक्का लागला अल्मदीना पॉकेट कॉर्नर टीमला. त्यांनी 22 बनवल्या, चांगली बॅटिंग करत होते आणि आज शेवटपर्यंत उभं राहणं फार महत्वाचं होतं. परंतु त्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश डांगीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर होत आहेत. चला काही करा, बॅटर धावत चला. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4च्या खेळाला सुरुवात झाली आहे. महेंद्र वाडकर पुन्हा एकदा बोलवलंय. महेंद्र वाडकर हे विकेट टेकर गोलंदाज आहेत, ज्यांची गोलंदाजी आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती. त्यामुळे या ओव्हरमध्ये संदेश रांझणे यांना जपून खेळणं महत्वाचं होतं. परंतु त्यांचा फटका फसला, त्यांना माघारी यावं लागलं. निश्चित याच ओव्हरवरती भरपूर काय अवलंबून आहे. ज्या प्रकारे विजयदुर्ग या टीमकडे आपण पाहिलं तर, कारण हे असे गोलंदाज आहेत ज्यांची गोलंदाजी आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती. फलंदाजांना मुभा दिली नव्हती मोठ्या फटक्यांची आणि 2 फलंदाज माघारी पाठवले होते. चांगली गोलंदाजी, बॉल डॉट आलेला आहे, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणलेल्या आहेत. यावेळेला हा बॉल सी कॉर्नरला आणि बॉल चाललाय वाऱ्याच्या वेगाबरोबर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार आहे. 6 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि त्या अंदाजच बांधता आला नाही झेलचा आणि क्षेत्ररक्षक देखील सीमारेषा पार गेले आणि त्यानंतर या बॉलकडे पाहिलं आणि खाली पाहिलं तर सीमारेषेचं उल्लंघन झालं होतं. षटकार आला, दिलासा देणारा षटकार आलाय. आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4, चौकार. एका बाजूला धावा यायला लागल्या, मॅचला रंगत वाढत चालली आहे. काय अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉलने गॅप शोधला आणि बॉल पाय ते क्षेत्ररक्षक हातात झाले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावरतून बॉलने सीमारेषेच्या पलीकडे कल्टी मारली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा, 66 धावा. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला अल मदीना पॉकेट कॉर्नर, विजय दुर्ग, निघाले महेंद्र वाडकर. दिशा दिली आहे, सॉफ्ट हँडेड फटका, हलक्या हाताने खेळलेला फटका, सिंगल मिळेल. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे आणि षटक क्रमांक 4चा खेळ आता संपलेला आहे आणि धावसंख्या किती आहे? धावसंख्या 49, 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 17 धावा. 12 बॉल 17ची गरज. चला शेवटचे 12 बॉल, 17 धावांची गरज आहे. विजय दुर्ग या टीमला प्रयत्नांची उंची आता मोठी ठेवावी लागेल. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली, एका बाजूला निलेश तेजस ही जोडी आहे.
आणि इथे फटक्यातली लांबी कमी पडली आणि जावं लागेल निलेश यांना माघारी. आणि आता 11 बॉल 17ची आहे गरज. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता आकिब येत आहेत. बॉलर तयार. यावेळेला अंगावरती येणारा बॉल बॅकअप नाहीये लॉंग लेगला आणि अखेरकार बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. मॅच जिवंत ठेवणारा आलाय तो चौकार. अकीब आले मैदानाच्या आतमध्ये. अकीब चौकार घेऊन आले आनंद घेऊन आले. समीकरणामधलं अंतर कमी झालं या बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला विजय दुर्ग या टीमला प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागेल. संघर्ष पराकोटीचं करावं लागेल. 10 बॉल आणि 13ची आहे या मॅच मध्ये गरज. 10 बॉल 13चा थरार. रंगलेलं एक तुंबळ युद्ध. बॉलर तयार. यश यांना बॅटिंग मध्ये खास काही करता आलं नव्हतं परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेला फटका डीप कव्हरला बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आकिबच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय. आकिब मैदानाच्या आतमध्ये तारणहार बनला. बॅकफुट वरती गेला. पंच केला बॉल आणि पंच इतका पॉवरफुल होता की बॉलला सीमारेषा पलीकडे जावं लागलं. समीकरण बदललं. 9 बॉल 9ची गरज. 9 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजांना आता करावी लागेल तारेवरची कसरत. खास करून यशला. यशाने बॅटिंग मध्ये बरेचसे डॉट बॉल खेळले परंतु गोलंदाजीमध्ये चमक धमक दाखवावी लागेल. इथून पुढचे जर बॉल डॉट आले ना तर या मॅचला मजा येईल. यश तयार परंतु यश हा कारनामा करतील काही पाहावं लागेल. ऑन साईडला आणि पकडली कॅच आणि आकिब माघारी. आता या मॅच मध्ये रंगत आणखीन वाढत चालली आहे. ज्या खेळाडूने मॅच बनवली असा खेळाडू माघारी. आकिबच्या विकेटचं पतन. मोठा फटक्या खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि लांबी कमी पडली. फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल बसला. विकेटचं पतन. खेळ बाद. आदेश मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर होत आहेत. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 9. 8 बॉल 9ची गरज. आदेश मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि बॉलिंग अटॅक मध्ये यश. यश यांनी कमबॅक केलं असं म्हणावं लागेल कारण त्यांना मोठी विकेट मिळाली. आकिब सारख्या खेळाडूला माघारी पाठवलेला आहे. ज्या खेळाडूने मॅच बनवली शेवटच्या फळीमध्ये येऊन. ऑन साइडला खेळलेला बॉल. सिंगल धाव इथे बनवलीये. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. 7 बॉल 8ची या मॅच मध्ये गरज आहे. 7 बॉल 8चा थरार. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगू लागलेला आहे.
हो, यावेळेला पास सन्मान देण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. आता इथून पुढे शेवटचे बॉल शिल्लक आहेत. आता 6 आणि धावा बनवायच्या आहेत 7. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का, याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि विजय दुर्ग या टीमसाठी आता 6 बॉलच्या पाठीमागे 7चा बचाव. अल मदीना पॉकेट कॉर्नरला 6 बॉलच्या पाठीमागे 7 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता एका बाजूला कुणावरती विश्वास ठेवला जाईल, कुणाच्या खांद्यावरती आता या शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी दिली जाईल. चला, वेळेची बंधन काय करा. घेतला का प्लीज आतमध्ये. टाइम संपलेला आहे, त्याच्यामुळे खेळाडू हात घेतलाय विजयदुर्ग या टीमने. आता 6 बॉल 7ची गरज गोलंदाजी मार्ग वरती. राहील आणलेला आहे. आज राहील सामना खेचून आणेल का हे पाहावं लागेल. परंतु अल मदीना पॉकेट कॉर्नरसाठी सामना सोपा आहे. 6 बॉल 7ची गरज. ज्याने पहिली हॅट्रिक घेतली स्पर्धेची. फुल टॉस बॉल आणि सीमा रेषे लगत पकडलाय कॅच. आता 5 बॉल 7ची गरज आहे. फुलटॉसला फुलटॉसला योग्य न्याय देऊ शकले नाही आणि इथे 7वा फलंदाज कोसळला. विजय दुर्ग या टीमने कमबॅक केला त्या बॉलच्या पाठीमागे. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण चर्चा करतोय, ज्यांनी स्पर्धेतली पहिली हॅट्रिक टिपली राहील. राहील शारवान आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. शुभम एका बाजूला 5 बॉल 7ची गरज. शुभम तयार. एका बाजूला राहील. बॅक टू द बॉलर. आणि इथे काय घडलं, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. आणि ते पहा रेफर केले तिसऱ्या पंचांकडे नॉन स्ट्रायकर एंडला. आणि आता तिसरे पंच पाणी करतील की नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर सेफ आहेत का. चला, बॅटर सेफ, एक सिंगल धाव मिळेल. म्हणजे आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 धाबा बनवायचे 6. 4 बॉल 6ची गरज आहे या मॅच मध्ये. असा रंगलेला सामना. घायल तो यार परिंदा है, लेकिन जो फिर से उड सका वही या पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत, त्या अडचणीतून इथे मार्ग काढावा लागेल. 4 बॉल 6ची गरज आहे. संकट टाळणं हे माणसाच्या हातामध्ये नाहीये, परंतु संकटाचा सामना करणं हे माणसाच्या हातामध्ये, आणि ते तोच सामना करावा लागेल. संकट आहेत, मार्ग काढावा लागेल. 4 बॉलचा मॅच हेलकावे देतीये. हो, इथे बॉल डॉट टाकलाय. 3 बॉल 6ची गरज पंचांकडे अपील केली आहे. 3 बॉल 6चा सामना आता रंगू लागलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो प्रयत्न इथे तुम्हाला सातत्याने करावा लागेल. 3 बॉल 6. काय गोलंदाजी करतोय राहील. एक फिरकी गोलंदाज आहे, राहीलकडे वेग नाहीये, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे. परंतु बॅटिंग मध्ये कोण आहे सेकंडला. आदेश. आदेशला आज चालावं लागेल. आदेशला आज मोठा खेळ करावा लागेल. ओके, रेफर गेले तिसऱ्या पंचांकडे स्टंपिंग साठी.
आणि बॅटर OUT आउट. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या 6. 3 बॉल 6ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण येत आहे? बॅटिंग मध्ये मुख्तार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 3 बॉल 6ची गरज आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा. मॅचला पुन्हा सुरुवात. राहिलचा षटकातला 4था बॉल. 3 बॉल 6. आणि बॅकअप आहे. सिंगल मिळेल दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि ते बॉल समोर आलाय. 3 आल्या म्हणजे आता 2 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 3. 2 बॉल 3. वॉट अ मॅच. 2 बॉल 3चा थरार आहे या मॅच मध्ये. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है. एक जुनून बन जाता है. तो जुनून मैदानाच्या दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. 2 बॉल 3ची आता गरज आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. यावेळेला ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली. आता 1 बॉल 2 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. मॅच टाय करायला 1 धाव हवी आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावा हव्या आहेत. आता काय घडेल. राहील एका बाजूला सर्वोत्तम जीवनातला बॉल टाकावा लागेल. स्ट्रायकरला बॅटर आहे. मुख्तारला जीवनातला सर्वोत्तम फटका खेळावा लागेल. 1 बॉल 2ची या मॅच मध्ये गरज आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, अरे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. वेळ बदलता आली पाहिजे या मॅच मध्ये. 1 बॉल 2ची गरज. काय सामना रंगलाय. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा. अरे हारणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणे शक्य नाही आणि आज नियतीला हरवावं लागेल. 1 बॉल 2ची गरज. प्रेशर, दडपण, सर्व काही गोष्टी. कोण होणार नायक, कोण होणार खलनायक, कोण होणार हिरो. आणि ते सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि हो, टीम अल मदीना पॉकेट कॉर्नरने सामना जिंकला आणि विजयदुर्गच्या उंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली. आणि आता या मॅचचा प्लेयर